नमस्कार, आप देख रहे हैं डिस्कवरी ऑफ महाराष्ट्र न्यूज। हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब जरूर करें। ये तस्वीरें हैं महाराष्ट्र के भाईंदर के उत्तन गांव की, जहां बारिश ने लोगों की जिंदगी मुश्किल कर दी है। लगातार बारिश से घरों में पानी घुस गया है और गलियों में इतना पानी भर गया कि लोगों का बाहर निकलना भी नामुमकिन हो गया है। जी हां, आपको फिर बता दें, महाराष्ट्र के भाईंदर स्थित उत्तन गाँव में लगातार हो रही बारिश ने लोगों की जिंदगी नर्क बना दी। भारी बारिश का पानी गांव के गलियों और घरों में आ गया। कई घरों के बाहर इतना पानी जमा है कि लोग बाहर निकलने में भी डर रहे हैं। कहीं गंदे पानी का ढेर है तो कहीं सांपों का खतरा लोगों को परेशान कर रहा है। बच्चों के लिए स्कूल जाना मुश्किल हो गया है। घर के बाहर जूता चप्पल सब भीग रहे हैं। हर गली एक तालाब की तरह दिखाई दे रही है। स्थानीय नागरिकों का कहना है कि पानी निकासी की कोई व्यवस्था नहीं है। गलियों में जमा गंदा पानी बीमारी का खतरा बढ़ा रहा है। गांव के कई घरों में बुजुर्ग महिलाएं हैं जिन्हें हार्ट की समस्या है, लेकिन पानी भरे होने के कारण वो अस्पताल तक नहीं पहुंच पा रही। एक महिला जो मानसिक रोग से जूझ रही है, घर में कैद होकर रह गई। न बाहर जा सकती है, न ही ताजी हवा ले सकती है। बच्चे गंदे पानी और सांपों के बीच खेलने को मजबूर हैं। दवाइयों की सप्लाई भी आना रुक गई है। वहाँ के लोगों का कहना है कि वो कई बार स्थानीय प्रशासन को शिकायत कर चुके हैं, लेकिन किसी के कानों पर जू तक नहीं रेंग रही है। अब तक किसी की मदद नहीं पहुंची। बारिश के हर नए दौर के साथ हालात और खराब होते जा रहे हैं। गांव के एक निवासी ने कहा, अगर प्रशासन ने तुरंत कदम नहीं उठाए तो यहां महामारी फैल सकती है। हमें डर है कि कोई बड़ा हादसा न हो जाए। आइए सुनते हैं एक नागरिक क्या कहता है। उत्तन गांव के लोग अब सरकार से तत्काल राहत की उम्मीद कर रहे हैं। पानी निकासी की व्यवस्था, सफाई अभियान और दवा वितरण की सख्त जरूरत है, वरना ये हालात आने वाले दिनों में गंभीर संकट का रूप ले सकता है। देखते रहिए डिस्कवरी ऑफ महाराष्ट्र न्यूज सराशे की स्पेशल रिपोर्ट। हे बघा, पावसाचे पाणी निचरा होत नसल्यामुळे सर्व जमा आहे। हे मुलं आले ट्युशनवरनं, आता यांना ह्या पाण्यातूनच जायला लागेल। ही मुलं बघा, यांना या पाण्यातनं जावं लागते रोज डेलीचं, आणि हे पाणी जवळजवळ 7-8 महिने असंच राहणार आहे, कारण का ह्या पाणी निघून जायला जागा नाही आहे। ही मुलं रात्री येतात ट्युशनवरनं, दुपारी शाळेतनं येतात, संध्याकाळी येतात आणि असेच ते पाण्यातनं जातात। सूरजबाई काय बोलाव ना। आणि या घरात बघा एक पेशंट आहे, त्यांच्या पायाला थोडं लागलं होतं आणि याच पाण्यातून ये जा केल्यामुळे त्यांच्या पायाला इन्फेक्शन झालं, तर त्यांचं संपूर्ण पाय कापण्याची परिस्थिती आली होती। देवाचं नशीब की त्यांचा पाय वाचला। आता ते हळूहळू बरे होत चाललेत, पण त्यांना दर दिवस ड्रेसिंगसाठी हॉस्पिटलला जावं लागते। हे बघा त्यांची परिस्थिती किती वाईट आहे। त्यांना दर दिवस हॉस्पिटलला जायला लागते आणि याच पाण्यातून त्यांना जावं लागते। पाणी भरण्यामुळे त्यांना खूप त्रास होत आहे। ही बघा, ती मुलं कशी चालल्यात घरात। तर नगरपालिकेने या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे। हे बघा, हे संपूर्ण दुसऱ्या घरांची परिस्थिती दाखवतो तुम्हाला। खूप बिकट परिस्थिती आहे बघा। अशी दगडं मांडलेत त्यांनी ये जा करण्यासाठी। असे दगड्यावरून जाताना, परवाच्या दिवशी एक कॉलेजला जाताना मुलगा पडला, त्याच्या हातापायाला दुखापत झाली, लागलं त्याच्या हातापायाला। हे बघा संपूर्ण परिस्थिती केवढी बिकट आहे पहा। हे पहा, ही मुलगी आहे आमची, 6-7-8 महिने झाले ती घरातून बाहेर नाही पडली, बिमार आहे। तिचं काय आयुष्य नाही, ती आजारी आहे, तिला औषधाला कसं नेणार आम्ही। हे बघा, सर्व पाणी भरल्यामुळे तिला हॉस्पिटलला न्यायला आम्हाला सुविधा नाही आहे। 8 दिन से बुखार में हो। 8 दिवसापासून तिला ताप आहे आणि तिला काय बाहेरचं जग बघण्याचा अधिकार नाही आहे। तर प्लीज नगरपालिकेने या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे। हे बघा, या घरात पेशंट आहेत, हार्ट पेशंट आहेत, घरात कैद झाल्यासारखं झालंय सर्व। हे बघा केवढी बिकट परिस्थिती आहे ही। हा पाणी जात नसल्यामुळे सर्व पाणी 8 महिने 10 महिन्यापर्यंत असं जमा होऊन राहतो। तर प्लीज नगरपालिकेने लक्ष द्या आमच्याकडे। हे बघा, ह्या आंटी आहेत, ते हार्ट पेशंट आहेत, त्यांना घरातलं सामानसुद्धा आणायला बाहेर जायला भेटत नाही या पाण्यात जमा असल्यामुळे। तर प्लीज लक्ष द्या आमच्याकडे। मीरा भाईंदर नगरपालिकेने आमच्याकडे लक्ष। ह्या आंटी आहेत, ते हार्ट पेशंट आहेत, त्यांनासुद्धा औषधाला जावं लागते, पण कसं जातील ते, त्याच्यामुळे ते घरीच राहतात। सर्व परिस्थिती खूप खराब झालेली आहे आमच्या इथे। इथे कम से कम 20 घरं असतील, पण सर्वांच्या घराजवळ असंच पाणी जमा होऊन राहिलं आहे। तर प्लीज लक्ष द्या तुम्ही आमच्याकडे।
हे बघा केवढी बिकट परिस्थिती आहे। या दगड मांडून लोक रात्री अपरात्री ये जा करतात। या पाण्यात सापसुद्धा फिरतात। हा कोणाला साप वगैरे चावून दुखापत होण्याची शक्यता आहे, तर प्लीज तुम्ही या लक्ष द्या। खूप परिस्थिती खराब आहे इथली। ही पहा, ही माझ्या घरची स्वतःच्या घरची परिस्थिती आहे। हे बघा किती 3 पायऱ्या बुडलेल्या आहेत त्या पाण्यामध्ये आणि हे मला वाटते जवळजवळ 8 ते 10 महिने असंच राहणार आहे। याच्यातूनच आम्हाला ये जा करावं लागेल। आमची घरची मुलं ट्युशन शाळेत, 2 मुलं 10वीला आहेत, ते रात्री 9 वाजता येतात। बघा ही परिस्थिती। 2 मुलं आमची रात्री 9 वाजता येतात ट्युशनवरनं। ते आता शाळेत गेले आहेत। आता परत याच पाण्यातून त्यांना ये जा करावी लागेल। उत्तन गांव के लोग अब सरकार से तत्काल राहत की उम्मीद कर रहे हैं। पानी निकासी की व्यवस्था, सफाई अभियान और दवा वितरण की सख्त जरूरत है, वरना ये हालात आने वाले दिनों में गंभीर संकट का रूप ले सकता है। देखते रहिए डिस्कवरी ऑफ महाराष्ट्र न्यूज। की स्पेशल रिपोर्ट।